नमस्कार सगळ्यांना. मी दीपाली सोनवणे. तुम्हा सर्वांचं आमच्या या वाय-टी-पी-एल ब्रश पेन कॅलिग्राफीमध्ये मी स्वागत करते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ब्रश पेन कॅलिग्राफी का करायला पाहिजे? तर तुमच्यामध्ये जे काही क्रिएटिव्हिटी आहे, त्या क्रिएटिव्हिटीला बाहेर काढायचं काम हा आपला ब्रश पेन कॅलिग्राफी करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की बाय युजिंग ब्रश पेन कॅलिग्राफी तुम्ही कस्टमाइज गिफ्ट बनवू शकता, तुम्ही कार्ड बनवू शकता, तुम्ही पोस्टर्स बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे कॅलिग्राफी जो आहे वर्क करतं लाइक अ मेडिटेशन सारखं. म्हणजे ब्रश पेन कॅलिग्राफी जे आहे, हे एक आपलं स्ट्रेस रिलीफ करायचं काम करतं. तेव्हा तुम्ही कॅलिग्राफी जेव्हा वर्क करता, ब्रश पेन कॅलिग्राफीने जेव्हा तुम्ही वर्क करता, तर ब्रश पेन कॅलिग्राफीचा जेव्हा यूज करता, तेव्हा तुम्ही एक रिलॅक्स ते केल्यानंतर एक रिलॅक्स माइंड तुमचं होतं. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं, तर तुम्ही ब्रश पेन कॅलिग्राफी एक युनिक स्किल तुमच्याकडे असणार आहे. तर याचा सिलेबस काय-काय असणार आहे, ते आता आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण कॅलिग्राफी, ब्रश पेन कॅलिग्राफी जेव्हा शिकतो, तेव्हा कुठले पेन यूज करायचे, तेव्हा पेनचं होल्डिंग कसं असतं, त्याच्यामध्ये त्याचे जेव्हा लेटर्स आपण स्टार्ट करतो आहे, तर लेटर स्टार्ट करण्यापूर्वी त्याचे काही बेसिक शेप्स असतात, ते तुम्हाला शिकायचे असतात. आणि त्याच्यानंतर आपण स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स शिकल्यानंतर आपण त्याचं वर्ड फॉर्मेशन, त्यानंतर ब्लॉक लेटर्स हा एक प्रकार आहे ब्रश पेन कॅलिग्राफीमध्ये. त्यानंतर दुसरा एक प्रकार येतो त्याला म्हणतात बाउन्सी लेटर्स आणि जे काही तुम्ही शिकणार आहात त्या सगळ्या लेटर्स मिळून आपण डिफरंट टाइप्सचे कोटेशन रायटिंग करतो. म्हणजेच त्याला म्हणतात व्हेरायटीज ऑफ कंपोझिशन्स आणि डिफरंट डिफरंट टाइप्सचे डिझायनर वर्ड्स आपण बनवणार आहोत आणि सोबतच आपण जे काही तुम्ही रायटिंग शिकणार आहात ब्रश पेन कॅलिग्राफीमध्ये त्याला आणखी अट्रॅक्टिव्ह करण्याकरता त्याच्यामध्ये फ्लरिशिंग त्यामध्ये ॲड केलं जातं आणि सोबतच आणखी त्याला अट्रॅक्टिव्ह करण्याकरता बॅकग्राऊंड्स डिफरंट डिफरंट टाइप्सचे बॅकग्राऊंड्स कसे बनवायचे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही कोटेशन रायटिंग करता आहात म्हणजे फेस्टिव्हलचं एखादं तुम्हाला विश करायचं असेल कोणाला तर त्या बाय युजिंग ब्रश पेन कॅलिग्राफीचा यूज करून त्यासाठी तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग येणं फार गरजेचं असतं. तर तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग कसं करायचं हे सुद्धा त्याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि जे काही तुम्ही शिकणार आहात, त्या सगळे जे काही तुम्ही शिकणाऱ्या ओव्हरऑल सगळ्यांचं मिळून तुम्हाला एक तुमचा अल्बम बनवायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण जे काही तुम्ही शिकणार आहात ब्रश पेन कॅलिग्राफीमध्ये, तर त्याचा यूज करून तुम्ही हँडमेड गिफ्ट कसे तयार करू शकणार, ते सुद्धा तुम्ही आपल्या ब्रश पेन कॅलिग्राफीमध्ये शिकणार आहात. तर सगळ्यात पहिले आपण जो सिलेबसमध्ये बघितला होता, त्याचा सुद्धा आपण डेमो सुद्धा सोबत-सोबत बघणार आहोत. तर बघा आपण आपल्या क्लासमध्ये कुठल्याही कंपनीचे तुम्ही ब्रश पेन यूज करू शकता. तर ब्रश पेन कसे असतात ते बघा. तर अशा पद्धतीने ब्रश पेन असतो. याच्या स्टार्टिंगचं जे टिप असतं ते असं फ्लेक्सिबल असतं म्हणून त्याला ब्रश पेन असं म्हणतात. मी डॉम्सचे यूज करते. तुम्ही कुठल्याही कंपनीचा यूज केला तरी पण चालतं. तर सिंपल आहे. आपण स्टार्टिंगला आपण शिकणार कुठले आहे बेसिक शेप्स. तर बेसिक शेप इतके सगळे स्टार्टिंगला आजच्या या क्लासमध्ये डेमो क्लासमध्ये दाखवणं इम्पॉसिबल आहे. पण आपण काय-काय शिकणार आहे, कशा-कशा पद्धतीने शिकणार आहे. तर आपण सगळ्यात पहिले बेसिक शेप नंतर शिकणार आहोत आपण स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स कुठल्या प्रकारचं असतं? बघा कुठलीही लेटर जेव्हा आपण रायटिंग करतो त्याला झोनमध्ये लिहिण्याचं फार गरज असतं. झोन म्हणजेच जे प्रत्येक लेटरची एक जागा असतं, एक स्पेस असतं. म्हणजे जेव्हा आता हे 4 आता मी ऑलरेडी आपल्या जे बुक आहे त्या बुकवर मी लाईन्स ड्रॉ करून ठेवल्या आहेत. तर जसं स्टार्टिंगला जो असतो त्याला असेंडर म्हणतात, सेकंडला हाईट असतं, नंतर बेस असतं आणि डिसेंडर असतं. अशा पद्धतीने असेंडर, हाईट, बेस आणि डिसेंडर या वेनी प्रत्येक लाईनला डिव्हाईड करून रायटिंग केल्या जातं. तर एक स्मॉल लेटर्समध्ये आपण सिंपल सगळ्यात पहिले ए हा शेप बघूया. तर ए कसं लिहितात? तर ए जो आहे तो लिहिला जातो हाईट आणि बेसमध्ये. येस. तर मी काढून दाखवते आहे स्मॉल लेटरमध्ये ए कसं लिहिणार? पेन होल्डिंग करायची पद्धत असतं. ती सगळी तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल. ए. नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट लेटर आपण बघू. बी. येत्या लक्षात? तर यावेळी आपण स्मॉल लेटर्स जे आहेत ते शिकणार आहोत. त्यानंतरचा आपला सेकंड जो कन्सेप्ट असणार आहे तो असणार आहे आपल्याला कॅपिटल लेटर्सचा. तर सगळ्यात पहिला आपण स्मॉल लेटर का बरं शिकवतोय? कारण की जेव्हा तुम्ही कॅपिटल लेटर स्टार्ट करता आणि कॅपिटल लेटर्स नंतर आपल्याला शिकायचं असतं वर्ड मेकिंग. तर
वर्ड पैकी तुम्ही कॅपिटल लेटर्स आपले स्टार्टिंगचे जे लेटर्स असतात तेच आपण फक्त कॅपिटलमध्ये लिहितो. त्यानंतरचे लेटर्स जे असतात, एखादा शब्द लिहायचा असेल, एखादा वर्ड लिहायचा असेल, तर बाकीचे लेटर्स जे असतात ते स्मॉल लेटर्समध्ये असतात. तर सगळ्यात पहिले आपण फोकस करतोय कॅपिटल लेटर्सकडे. त्यानंतर आपण बघू कॅपिटल लेटर्स कसा ड्रॉ करायचा. तर कॅपिटल लेटर्स जे असतात ते असेंडर, हाईट आणि बेसमध्येच असतात. ठीक आहे. तर आता सिंपल आपण ए काढूया. हा झाला आपला कॅपिटल ए. कॅपिटल बी. तर आपल्याला वर्ड मेकिंग शिकायचं असतं, म्हणजे वर्ड फॉर्मेशन. तर मग आता ए लेटर आणि बी लेटर आपण शिकून झालेलं आहे. तर मग आता नेक्स्ट लाईनवर आपण बघणार आहोत. प्रत्येक लाईनला डिव्हाइड केलं जातं आणि त्यानुसार ते रायटिंग केलं जातं. जेव्हा आपण सिम्पल रायटिंग स्टार्टिंगला शिकतो बिगिनर्समध्ये. त्यानंतर आता आपण एखादं लेटर्स आपण राईट करूया. सॉरी, वर्ड एखादा लिहूया. सिंपल वर्ड लिहून दाखवते. अगदी सिंपल आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये फ्लरिशिंग किंवा कुठेही आपण ऍड करत नाहीये. सिंगल कलर घेतलेला आहे आणि कशा-कशा पद्धतीने आपण वर्क करतो. येस. जेव्हा तुमचे कॅपिटल लेटर्स कंप्लीट होतील, तर कॅपिटल लेटर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये वर्ड मेकिंग शिकायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर येतं नेक्स्ट कन्सेप्ट येतो आपला ब्लॉक लेटर्सचा. तर ब्लॉक लेटर्स जे आहे ते तुम्ही जे रायटिंग करता आहात, त्या रायटिंगला आणखी अट्रॅक्टिव्ह करायचं काम जे आहे ते आपलं ब्लॉक लेटर्स करत असतं. तर ब्लॉक लेटर कसे लिहितात? तर ब्लॉक लेटर्समध्ये ते पण मी सांगते. सेंडर, हाईट आणि बेस 3 लाईन्समध्ये ब्लॉक लेटर्स लिहिलं जातं. तर ब्लॉक लेटर्स म्हणजे तुम्हाला ए लिहायचा असेल, तर तो अशा पद्धतीने लिहिला जातो. आपण ब्रश पेन कॅलिग्राफीमध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स लेव्हल दोन्ही पण आपण सोबत शिकतो आहे. कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे लेव्हल्स आपल्याला करायची गरज नाही. आपल्या वाय-टी-पी-एल ब्रश पेन कॅलिग्राफी क्लासमध्ये तुम्हाला सोबतच दोन्ही गोष्टी शिकवल्या जातात. याला ब्लॉक लेटर्स असं म्हणतात. त्याला थोडंसं सुकू द्यावं लागणार आहे. कारण हे आपण जे ब्रश पेन यूज करतो आहे त्याच्यामध्ये वॉटर कलर असतं. कलर्स असतात. त्यामुळे त्याला सुकल्यानंतर याच्यावर मी दुसऱ्या स्मॉल लेटर त्याच्यावरती लिहिलं जातं. म्हणजे पहिले कॅपिटल लेटर्स लिहितात त्याच्यावरती मग सेम लेटर स्मॉलनी लिहितात किंवा तुम्ही डिफरंट लेटर पण स्मॉलनी लिहिले जातात. त्याला ब्लॉक लेटर्स असं म्हणतात. हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती दुसऱ्या कुठल्याही डार्क पेनने तुम्ही लिहू शकता. तर स्मॉल टिप पेन येतात त्याचा पण यूज करा किंवा सेम तो पेन पण तुम्ही यूज करू शकता. या वेळी असा किंवा दुसरा कलर तुम्हाला घ्यायचा असेल, लार्ज टिप पेन यूज करायचं असेल तर ते पण करू शकता. येस. याला म्हटलं जातं ब्लॉक लेटर्स. ठीक आहे. त्यानंतर आपण शिकणार आहे बाउन्सी लेटर्स. तर बाउन्सी लेटर म्हणजे काय? जसं की अ, प्रत्येक लेटर जेव्हा झोनच्या बाहेर लिहिला जातो. ठीक आहे. तर त्याला म्हटलं जातं बाउन्सी लेटर. मग झोनच्या बाहेर म्हणजे कसं? आता फॉर एक्झाम्पल आता लिहायचे असेंडर, हाईट, बेस आणि डिसेंडर. ठीक आहे. तर कसं लिहितात? प्रत्येक लेटर जो आहे तो बाउन्स लेटर लिहिल्या जात नाही. काही लेटर जे आहेत तेच लिहिले जातात. ओके. आता जर मला इथे लिहायचं आहे स्मॉल एन, तर स्मॉल एनला अशा पद्धतीने लिहिलं जातं.
आय लिहायचं आहे स्मॉल आय, अशा पद्धतीने लिहिलं जातं. त्याला म्हटलं जातं बाउन्सी लेटर्स. म्हणजेच झोनला सोडून जे लेटर्स लिहिले जातात त्याला म्हणतात बाउन्सी लेटर. त्यानंतर आपल्याला डिफरंट टाइपचे कंपोझिशन शिकायचे आहे आणि डिझायनर वर्ड शिकायचे. तर डिफरंट टाइपचे कंपोझिशन आपण नेक्स्ट टॉपिकला घेऊ. पण आता डिझायनर वर्ड्स म्हणजे कुठले? आता फॉर एक्झाम्पल डिझायनर्स वर्ड करताना काय करायचं असतं? त्याच्यामध्ये सिंपल आहे, की जेव्हा तुम्ही एखादं आता हा मी लेटर लिहिलेला आहे, बरोबर? त्याला थोडंसं आणखी अट्रॅक्टिव्ह करायचं आहे. ठीक आहे? जसं फॉर एक्झाम्पल, की जर मी आता हा ए जो लिहिलेला आहे, याला डेकोरेट करायचं आहे. त्याला डिझायनर्स वर्ड्स असे म्हणतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स असतात. तर सिम्पली मी करून दाखवते. याला हाल्फ पार्टमध्ये सेम त्याच्यासारखाच लाईट शेड घेऊन त्याला ते कंप्लीट करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर कशाला, कुठे काय करायचं हे सगळं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं. ही सिंपल डिझाइन त्याच्यामध्ये केलेली आहे. येस. झूम करून दाखवते. अशा पद्धतीने. ठीक आहे. तुम्ही वेगवेगळी डिझाइन त्याच्यामध्ये करू शकता. फक्त सिंपल वे फक्त इथे करून दाखवलेला आहे. ठीक आहे. तर यावेळी आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये व्हेरायटीज ऑफ कंपोझिशन जे आहे आपण लास्टला टॉपिक बघू. त्याच्यानंतर फ्लरिशिंग, फंडामेंटल फ्लरिशिंग. फ्लरिशिंग कशाला म्हणतात? तो पण एक कन्सेप्ट आहे. तर फ्लरिशिंग म्हणजे काय? ठीक आहे. आता जसं सिंपल आपण ए राईट केला होता. त्याला थोडंसं फ्लरिशिंग जर द्यायचा प्रयत्न जर मी केला, तर तो कसा लिहिला जातो? ठीक आहे. तर फ्लरिशिंग कसं लिहिलं जातं बघून घ्या. येस. सिंपल ए मी ऑलरेडी काढून दाखवलेला आहे. ठीक आहे. दिस इज द फ्लरिशिंग. जेव्हा तुम्ही जे लेटर्स तुम्ही लिहिता आहात, त्या लेटरला आणखी अट्रॅक्टिव्ह करायचं काम जे करतं, जे मी या पद्धतीने डिझाइन ड्रॉ केलेली आहे, त्याला म्हटलं जातं फ्लरिशिंग. हे सगळ्या लेटर्सला कसं-कसं करायचं, हे सगळं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जातं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बॅकग्राऊंड बघूया, की कुठल्या-कुठल्या प्रकारचे बॅकग्राऊंडमध्ये काय-काय येणार आहे. तर बॅकग्राऊंड वेगवेगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंड तुम्हाला करायचे असतात. वॉटर पेन, वॉटर कलरचा यूज करून बॅकग्राऊंड करू शकता. डिफरंट डिफरंट स्ट्रक्चरचा यूज करून तुम्ही करू शकता. तर मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवते, की जसं सिम्पली जर बनवायचं असेल, म्हणजेच वॉटर कलरचा यूज करून आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो. तर एकच मिनिटं. येस. हे आपण आपल्या ब्रश पेनचा यूज करून आपण अशा पद्धतीने वॉटर कलरचा करतो आहे. ब्रश पेनचा यूज करून आपण बॅकग्राऊंडचा कलर करतो आहे. येस. त्याच्यानंतर या पद्धतीने आपण बॅकग्राऊंड करायचंय आपल्याला. येस. वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड्स आहेत. स्क्रीन स्टॉप करून घेते. तर बॅकग्राऊंड्स दाखवण्याकरता मी स्क्रीन स्टॉप केली आहे. तर हे सगळ्यात पहिले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला बॅकग्राऊंड्स जे आहेत ते करायचे आहेत. ठीक आहे. वॉटर कलरचे बॅकग्राऊंड्स आहेत. असे. हे सगळं तुम्हाला डिफरंट डिफरंट तुम्हाला क्लासमध्ये शिकवल्या जाईल. ठीक आहे. हे पण बॅकग्राऊंडमध्येच येतं. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपल्याला
अशा पद्धतीने तुम्हाला पॅराग्राफ रायटिंग पण करता येईल. हे पॅराग्राफ रायटिंगमध्ये येतं. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वर्ड्स जे आहे आणखी अट्रॅक्टिव्ह कसे बनवायचे विथ फ्लरिशिंग हे सगळं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल. हे पण सगळं तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाईल. ठीक आहे. आता इथपर्यंत सिलेबस तुम्हाला समजला असेल, बॅकग्राऊंड पण तुम्हाला समजलं असेल, बरोबर? मग आता तुम्हाला पुढच्या नेक्स्ट स्टेपला काय-काय करायचंय? आता पुढे आपल्याला बॅकग्राऊंड पण मी तुम्हाला दाखवले आहे. एक कंपोझिशन जे आहे बनवून दाखवते. आता कंपोझिशनमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला पेन्सिलचा यूज करून तुम्हाला बनवायचं आहे. स्टार्टिंगला त्याचं एक प्रॉपर अरेंजमेंट करून तुम्हाला ते बनवायचं असतं. तर कशा पद्धतीने करता येईल आपल्याला? मी लिहिणार आहे. थँक यू व्हेरी मच. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले कुठल्या लेटरला तुम्हाला काय करायचं आहे, ते हायलाइट करून कुठल्या लेटरला हायलाइट करायचं आहे, हं. आणि त्यानंतर कुठलं लेटर कुठे लिहायचं आहे, हे सगळं तुम्हाला पहिले तुम्हाला ब्लँक पेजवर ड्रॉ करताना ते सगळं तुम्हाला फिक्स करायचं आहे. ठीक आहे. ओके. आता मला लिहायचं आहे थँक यू व्हेरी मच. कुठले-कुठले कलर यूज करायचे आहे, हे पण पहिले तुम्हाला फिक्स करायचं आहे. कुठला कलर तुम्हाला घ्यायचा आहे, कुठलं कंपोझिशन करायचं आहे, काय करायचं आहे, हे तुम्हाला तुमचं आधी ठरवून घ्यावं लागणार आणि त्यानुसार त्या वर्ड्सची जागा जी आहे ती तुम्हाला पेजवर फिक्स करायची आहे. जसं मी आता ड्रॉ करून घेतलंय रफमध्ये आणि त्यानंतर आपल्याला रायटिंगला सुरुवात करायची आहे. तर कलर कुठला यूज करायचा आहे? तर डार्क ब्लू आणि लाईट ब्लूच घेते. येस. तर लिहिताना कसं जे लाईन्स जर डार्क वाटत असतील त्याला थोडंसं पहिले लाईट करून घ्या. लाईन्स आपल्याला ड्रॉ याच्यासाठी करावं लागतात. एक आपल्याला प्रॉपर मॅनेजमेंट आपल्याला जमेल. नाहीतर मग असं होईल की कोटेशन खूप मोठं होईल आणि आपल्याला पेज कमी पडेल. असं नको व्हायला. त्यासाठी एक रफ वर्क म्हणून आपल्याला लाईन्स ड्रॉ करायचे असतात. थँक झालंय. आता यू याला लिहायचा. मी इथे प्रॉपर केलं होतं. ठीक आहे. बट आता फ्लरिशिंग त्यावेळी जर आपण केलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. त्यामुळे लेटर रायटिंग झाल्यानंतर आपल्याला जसं वाटेल तसं-तसं आपण त्याच्यामध्ये चेंजेस करता येईल आपल्याला. इथे जागा आहे. खूप पेशन्स लागतं कॅलिग्राफी करताना. थँक यू लिहून झालंय. आता मला लिहायचंय व्हेरी मच. हायलाइटरचा पार्ट आपण नंतर करू.
मच. येस. तर आपण या वेळी लिहिलेलं आहे. थँक यू व्हेरी मच. ठीक आहे. आता थोडंसं याला आणखी अट्रॅक्टिव्ह करायचं असं तर आहे, तर कुठल्या लेटरला तुम्हाला हायलाइट करायचं आहे, तर त्या लेटरला तुम्ही हायलाइट करा. फक्त मी आता फक्त थँक यूला करून दाखवते. ठीक आहे. कारण भरपूर वेळ लागतो त्याला. तर थँक यूला हायलाइट करायचं आहे. तर सिम्पली आता त्याला हा पार्ट एक दुसरा डार्क कलर घेते सिंपल. इथे तुम्ही अपोझिट कलर यूज करू शकता. काही प्रॉब्लेम नाही किंवा सिम्पली कलर तुम्ही लाईट डार्क कलर ते पण यूज करू शकता. ओके. तर त्यानंतर आणखी त्याला थोडंसं डेकोरेट करायचं असेल, तर तुम्ही इथे ओला इथे ते सुकल्याशिवाय तुम्हाला तिथे कुठला यूज करता येणार नाही कलर. त्याला पहिले सोकू द्यावं लागेल प्रॉपर.
तर यावेळी आपण एक कंपोझिशन बनवलं आहे. त्याला आणखी डिटेलिंग भरपूर करता येईल तुम्हाला तुमच्या वेळेनुसार. हे झाल्यानंतर बॅकग्राऊंड इरेज करा. बॉर्डरसाठी ऑलरेडी मी लाईटमध्ये कलर ड्रॉ केलेला होताच. लाईटमध्ये मी त्याला ड्रॉ करून ठेवलेलंच होतं पेन्सिलनी. त्याला सिम्पली जर मला करायचं असेल तर मी बॅकग्राऊंड मला करता येईल. बॉर्डर्स केलेली आहे अशा पद्धतीने. सिंपल मध्येच केलंय आणि त्यानंतर तुम्हाला वाटते त्याला हायलाइट तुम्ही करू शकता. हं. याला येस. आणि सगळं झालं की तुम्हाला ते पेन्सिलचं वर्क ते इरेज करायचं जेणेकरून तुम्ही जे रायटिंग केलेलं आहे ते नीट आणि क्लीन दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण डिफरंट डिफरंट कंपोझिशन शिकतो. एकदम सिंपल मी कंपोझिशन करून दाखवलंय. कारण सध्या आपल्याकडे इतका व्हिडिओ खूप मोठा झाला असता. है ना? तर सिंपल वेने करून दाखवायचा प्रयत्न केलाय. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कंपोझिशन म्हणजे नेमकं काय असतं. है ना? कंपोझिशन किंवा त्याला तुम्ही कोटेशन रायटिंग हे सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. तर अशा वेळी आपलं जे आहे, तर एक सिंपल वे थँक यू व्हेरी मच आपण कंपोझिशन आता कंप्लीट केलंय. तर इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल. सिलेबस अगदी सोप्पा आहे. ज्यावेळी आपण आतापर्यंत बघितलं आहे सिंपल. सिलेबसमध्ये आपण सगळ्यात पहिले स्मॉल लेटर शिकणार आहे. त्यानंतर कॅपिटल लेटर शिकणार आहात. त्यामध्ये वर्ड मेकिंग आपण शिकणार आहात. वर्ड मेकिंग झाले की ब्लॉक लेटर्स आपण शिकणार आहोत. ब्लॉक लेटर्स नंतर आपण बाउन्स लेटर शिकणार आहोत आणि ज्या पद्धतीने मी काउंट दाखवलेला आहे याला फ्लेशिंग असं म्हणतात ते सुद्धा शिकणार आहोत. डिफरंट डिफरंट टाइपच्या बॅकग्राऊंड्स जे आहेत ते आपण शिकणार आहोत आणि अशा पद्धतीने डिफरंट डिफरंट कंपोझिशन आणि जे मी तुम्हाला शिकवणार आहे त्या सगळं शिकल्यानंतर तुम्हाला तुमचं क्रिएटिव्हिटी ॲड करून तुम्हाला डिफरंट डिफरंट कंपोझिशन्स म्हणा तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता बनवायच्या आहेत. डिफरंट डिफरंट बॅकग्राऊंड्स मी सांगणार आहे. बॅकग्राऊंड बनवायला सध्या इथे कारण बॅकग्राऊंड मला खूप वेळ लागतो. त्याला सुकू द्यावं लागतं. मग ते रायटिंग त्याच्यावर करावं लागतं. तर बॅकग्राऊंडचे मी सांगितलंय तुम्हाला. आपण डिफरंट टाइपचे बॅकग्राऊंड सुद्धा शिकणार आहात. त्यानंतर सगळ्यात शेवटी कंपोझिशन अल्बम मेकिंग झाले की तुम्हाला अशा पद्धतीने हँडमेड गिफ्ट सुद्धा बनवायचे आहेत. सगळ्यांना दिसते आहे. हा मग आहे. तुम्ही हँडमेड गिफ्ट बनवून तुम्ही हे कस्टमाइज अशा पद्धतीने गिफ्ट जे आहे, ते कस्टमाइज गिफ्ट तुम्ही बनवू शकता. येस, दिसतंय? हे हाताने लिहिलेलं आहे. त्यासाठी कुठला पेन यूज करायचं, काय करायचं, कसं रायटिंग करायचं हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. तुम्ही बॉटलवर नाव लिहू शकता, तुम्ही टी-शर्टवर नाव लिहू शकता, तुम्ही अशा पद्धतीने मगवर नाव लिहून देऊ शकता किंवा किचन बनवू शकता. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवणार आहे. तर यानंतर स्क्रीन शेअर करते आणि राहिलेल्या टॉपिकबद्दल आता आपण बोलूया. येस. आपण सिलेबसपर्यंत पोहोचलो होतो. काय-काय आपण शिकणार आहोत.
येस. काय-काय शिकणार आहोत हे आपण सिलेबस पर्यंत आपण पोहोचलो होतो. सगळं जवळपास मी करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आपण आता जो नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्याकडे टर्न करूया, की आता जर तुम्हाला आपल्या वाय-टी-पीचे फ्रँचायझी मेंबर्स होण्यासाठी, ब्रश पेन कॅलिग्राफीच्या फ्रँचायझी मेंबर होण्यासाठी जर तुम्ही उत्सुक असाल आणि जर तुम्हाला असं वाटते, की नाही आपण हे सगळ्या गोष्टी आपल्याला लाईव्ह शिकायच्या आहे आणि तुम्हाला जे काही क्लासेस आपले होणार आहे, हे लाईव्ह होणार आहे, हे तुम्हाला सांगितलंय मी. त्याचप्रमाणे तुम्हाला त्या क्लासची रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे. जर तुम्हाला आता असं वाटतं, की नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला पटत्या आहेत आणि यावेळी आपल्याला सुद्धा नवीन शिकायचं आहे, तर तुमचं आमच्या वाय-टी-पी-एल फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मग आपले फ्रँचायझी जर तुम्ही घ्याल, म्हणजेच यश हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडची जर फ्रँचायझी तुम्ही घ्याल, तर तुम्हाला कुठलं-कुठलं सामान दिलं जातं. तर सगळ्यात पहिले बघा तुम्हाला मी पेन्स मी तुम्हाला दाखवले. तुम्ही कुठल्याही कंपनीचे पेन्स जे आहेत आम्ही तुम्हाला देतो. तर आम्ही तुम्हाला डॉम्स कंपनीचे पेन आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही पेन कुठले पण यूज करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण मी डॉम्सचे पेन आम्ही त्या किटमध्ये देते. किट कशी असणार आहे ते सांगते. त्यामध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला वर्कबुक मिळणार आहे. येस, अशा पद्धतीचं वर्कबुक असणार आहे. सॅम्पल वर्कबुक असणार आहे. त्या वर्कबुक जी आहे याच्यामध्ये ऑलरेडी लाईन्स ड्रॉ करून ठेवल्या आहे, जेणेकरून तुम्हाला कसं-कसं रायटिंग करायचं आहे. बेसिक शेपपासून तर पूर्ण स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स, प्रत्येक लेटर जो आहे तो कसा बनतो याचं फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. हे वर्कबुक तुम्हाला तुमच्या किटमध्ये येतं. म्हणजे पेनसेट येईल, त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक वर्कबुक येईल. त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट आपण विद्यार्थ्यांना देतो. सॅम्पल सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं. तुम्हाला फ्रँचायझी सर्टिफिकेट मिळतं जेव्हा तुम्ही टीचर ट्रेनिंग ब्रश पेन कॅलिग्राफीचं कंप्लीट करता तेव्हा. तुम्हाला जेव्हा विद्यार्थ्यांचं लास्टमध्ये आपण त्याचं एक टास्क कंप्लीट करून घेतो. म्हणजे जे काही तुम्ही शिकला, एक एक्झाम सारखं असतं. जसं मी टीचर्सचं पण करून घेते. तुम्हाला एक लास्टला टास्क दिला जातं. तो टास्क तुम्हाला कंप्लीट करायचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रँचायझी सर्टिफिकेट मिळतं. तुम्ही एक प्रोफेशनली तुम्ही ब्रश पेन कॅलिग्राफी टीचर तुम्ही बनता. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटते, की विद्यार्थ्यांना पण तुम्हाला शिकवायचं आहे, तर त्यांची सुद्धा आपण तुम्हाला जर तुम्ही आमच्याकडून जर मटेरियल घेत असाल, तर मग तुम्हाला त्या मटेरियल किटमध्ये पण आम्ही सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करतो. तर विद्यार्थ्याला सर्टिफिकेट दिलं जातं आणि विद्यार्थ्यांना जेव्हा शेवटचा टास्क ते विद्यार्थी कंप्लीट करतात, तर अशा पद्धतीने आपण त्याला वाय-टी-पी-एलचं एक त्याला अप्रिसिएशन म्हणून आपण गोल्ड मेडल सुद्धा त्याला देत असतो. ठीक आहे. तर हे झालं सगळं फ्रँचायझी जर तुम्ही आमच्याकडून ट्रेनिंग घेतलं, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हे झालं ट्रेनिंगबद्दल. मग आता ट्रेनिंगमध्ये आम्ही शिकवतो. ज्यावेळी मी शिकवेल त्यावेळी तुम्हाला शिकायचं आहे. कंप्लीट बुक कंप्लीट करायचं सगळं करायचं, सगळं करायचंय. तर तुम्हाला फ्रँचायझी किटमध्ये काय-काय मिळणार आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्हाला ब्रश पेन सेट मिळणार आहे. एक पूर्ण डॉम्सचा ब्रश पेन सेट मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला सॅम्पल सर्टिफिकेट मिळणार आहे. सॅम्पल गोल्ड मेडल मिळणार आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला आपलं वर्कबुक जे आहे ते वर्कबुक तुम्हाला मिळणार आहे आणि हे कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जेव्हा ट्रेनिंग कंप्लीट होतं, तेव्हा तुम्हाला फ्रँचायझी सर्टिफिकेट दिलं जातं. ठीक आहे. आता तुम्हाला बोनसेस म्हणून काय-काय दिलं जातं. तर जेव्हा तुम्ही आमच्याकडनं टीचर ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला वाटतं, की तुम्हाला आता विद्यार्थ्यांचे क्लासेस घ्यायचे आहेत. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं मार्केटिंग कशी करायची. तर मार्केटिंग करण्याकरता तुम्हाला काही इमेजेस दिले जातात, व्हिडिओ तुम्हाला दिले जातात. ठीक आहे. तर हे जे व्हिडिओ आणि इमेजेस तुम्हाला दिले जातं, ते कंपनीचे दिले जातात. तर तुम्हाला असं वाटतं, की ते पण तुम्हाला एडिट करायचे आहे, तर तुम्हाला त्याचे इमेज एडिटिंगचं सेशन असतं. व्हिडिओ एडिटिंगचं तुम्हाला सेशन दिलं जातं. त्याचसोबत Google बिझनेस कसा करायचा ते शिकवलं जातं. Facebook पेजची मार्केटिंग कशी करायची, तुमचं जे Facebook पेज आहे तुम्हाला बनवावं लागणार आहे. नसेल तर आणि बनवलेलं असेल तर खूपच छान. तुम्हाला त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मार्केटिंग कशी करायची आणि पेड मार्केटिंग कशी करायची, हे सगळं तुम्हाला बोनसमध्ये मिळतं. वाय-टी-पी-एल नेहमीच प्रयत्न करत असतं, की जे मेंबर्स आपल्या वाय-टी-पी-एल फॅमिलीमध्ये जॉइन होतात, त्यांना फक्त टीचर ट्रेनिंग देऊनच आपल्याला तिथे थांबायचं नसतं. तर तुम्ही जेव्हा टीचर ट्रेनिंग कंप्लीट करता, तर त्याच्यासमोर तुमचा बिझनेस ग्रो कसा करायचा, त्याच्यासाठी सुद्धा वाय-टी-पी-एल नेहमी सतत प्रयत्न करत असतं. तर तुम्हाला टीचर ट्रेनिंगच घ्यायचं नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. मग आता आपल्या मेन पॉइंटकडे आपण टर्न करूया. तर हा जो कोर्स तुम्ही करण्यासाठी इच्छुक असाल, तर या कोर्सचं ड्युरेशन काय असणार आहे? तर या कोर्सचं ड्युरेशन असणार आहे फक्त 4 आठवडे. 4 आठवड्यामध्ये मंडे टू फ्रायडे हा क्लास असणार आहे. सॅटर्डे, संडे आपल्या क्लासला सुट्टी असतं. क्लास हा रेग्युलर होतो.
आणि वेळेवर क्लास सुरू होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि क्लास हा डेली होणार आहे मंडे टू फ्रायडे. एक वीकेंडमध्ये 5 दिवस सॅटर्डे, संडे क्लासला सुट्टी असणार आहे. जे काही तुम्ही मंडे टू फ्रायडे वर्क तुम्ही शिकणार आहात, ते सगळ्याचं तुम्हाला होमवर्क तुम्हाला सॅटर्डे, संडे करायचं असतं. त्यामुळे सॅटर्डे, संडे क्लासला सुट्टी असतं. आणि रोजचा जो होणारा क्लास आहे, तो तुम्हाला लाईव्ह क्लास असणार आहे. आणि हा जो लाईव्ह क्लास असणार आहे, तो असणार आहे Google Meetच्या थ्रू. Google Meet तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्याच्या थ्रू आपण लाईव्ह क्लास घेणार आहे. आणि त्याच्यानंतर क्लास झाल्यानंतर तुमच्या क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे. आपला YTPLचा ॲप आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग मिळणार आहे. ज्या बॅचमध्ये तुम्ही असाल त्या बॅचची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल आणि ही रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफटाईम ॲक्सेस असणार आहे. ठीक आहे. तर असा हा आपला क्लास असणार आहे. तर सगळ्यांना जर आपल्या YTPL फॅमिलीमध्ये जॉइन व्हायचं असेल, तर तुम्हा सर्वांचं या आपल्या YTPL फॅमिलीमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. कारण आता शिकायचं जर तुम्हाला इच्छा असेल, तर ती आत्ताच तुम्हाला इन्व्हॉल्व करायचं आहे. कारण वेळ वाया घालवू नका. कारण वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे. वेळेला फार महत्त्व आहे. ती जर वेळ निघून गेल्यानंतर ती वेळ पुन्हा येत नसते. तर तुम्ही वेळ वाया न जाऊ देता आपल्याच क्लासला आजच तुम्हाला जॉइन करायचं आहे. तर जॉइन करायसाठी जो सध्याचा जो वर्कशॉप जो आहे, तर त्याची डेट होती 25 जानेवारीपासून तर 30 जानेवारीपर्यंत तुम्हाला क्लासला जॉइन करायचं होतं आणि या क्लासला जॉइन करण्याची जी फीज आहे, फीज फक्त टीचर ट्रेनिंगची फीज आहे. बाकी इतर तुम्हाला कुठलीही पेमेंट करायचं नाहीये. टीचर ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सगळं मटेरियल जे आहे ते दिलं जातं. टीचर ट्रेनिंगची फी आहे फक्त ₹6,990 ठीक आहे. पण जर तुम्ही या डेटमध्ये जर जॉइन करत असाल म्हणजे 25 जानेवारीपासून तर 30 जानेवारीपर्यंत जर तुम्ही जॉइन करत असाल अ, तर तुम्हाला ही फीज जी आहे कारण याच्या आधीचे सगळे सेशन जे आहे, मी काही लाईव्ह सेशन घेतले. पण लाईव्ह सेशन प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही. त्यामुळे ॲपमध्ये पण ऑलरेडी सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड सेशन पण अवेलेबल आहे. ज्यांना असं वाटतं की रेकॉर्डेड सेशन घ्यायचे तुम्ही तिथे रेकॉर्डेड सेशन पण YTPLच्या ॲपवर जाऊन घेऊ शकता. पण ज्यांना असं वाटते की या डेटमध्ये मला ॲडमिशन करायची आहे 25 जानेवारीपासून तर 30 जानेवारीपर्यंत, तर त्याची फीज आहे ₹6,990 ॲक्चुअल फीज आहे ₹6,990 पण तुम्ही जर या ऑफरमध्ये तुमची ॲडमिशन तुम्ही जर ॲडमिशन करत असाल आणि तुम्हाला असं वाटते, की आता ही संधी माझ्यापर्यंत चालून आलेली आहे. मला हा टाईम वेस्ट करायचा नाहीये. माझ्याकडे टाईम आहे त्याचा मला फायदा घ्यायचा आहे. युटिलाइज करायचा आहे, स्वतः शिकायचं आहे, दुसऱ्याला शिकवायचं आहे, कस्टमाइज गिफ्ट बनवायचे आहे. मला फोटो फ्रेम्स ज्याला जसं वाटतं तसं कोटेशन रायटिंग करून मला स्वतःचं अर्निंग करायचं आहे. मला बॅचेस घ्यायच्या आहे, मला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. माझा छंद जो आहे तो मला जोपासायचा आहे. तर आजच तो वेळ आहे तुमच्याकडे, तो वेळ वेस्ट करू नका. तर या ऑफर जी आहे ती तुम्हाला परत आम्ही ₹1000 त्याच्यामध्ये बोनस डिस्काउंट तुम्हाला देण्यास आमची कंपनी जी आहे ती तयार आहे आणि तुमची जर शिकायची इच्छा आहे, तर आमची शिकवायची इच्छा आहे, तर तुमच्यासाठी बोनस म्हणून ती जी फीज जी आहे, फी स्ट्रक्चर जे आहे, ते आहे फक्त ₹5,990 परत ही जी ट्रेनिंग आहे लाईव्ह आहे. प्रत्येक वेळी लाईव्ह सेशन पॉसिबल होत नाही. पण आता सगळ्यांच्या ऑन रिक्वेस्ट आम्ही लाईव्ह सेशनसाठी आम्ही पुन्हा ही बॅच आणलेली आहे आणि लाईव्ह सेशनमध्ये ज्या क्लासमध्ये तुम्ही असाल त्या क्लासचं रेकॉर्डिंग तुम्हाला ॲपमध्ये मिळणार आहे. त्यामुळे लाईव्ह सेशन पण तुम्हाला मिळतं प्लस तुमचा पॉइंट असा आहे, तुमच्यामध्ये फायदा असा आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग जे आहे ते तुम्हाला लाईफटाईम ॲक्सेस असणार आहे. तर या संधीचं सोनं करायचं आहे की नाही करायचं आहे? की संधी आलेली आहे, त्या संधीचं सोनं मला आता करायचंच आहे. वेळ जी आलेली आहे, त्या वेळेला मला वेस्ट करायचं नाही आहे. त्या वेळ ही जी ऑफर आलेली आहे, ही जी ऑफर जी आहे, पुन्हा-पुन्हा येणार नाही. त्यामुळे ऑफरचा सुद्धा मला फायदा घ्यायचा आहे. तर काही शिकायचं असेल, तर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. हे माइंडमध्ये ठेवा आणि नवीन शिकायला मिळते. ही शिकण्याची फीज आहे. ही टीचर ट्रेनिंगची फीज आहे. त्यामुळे 5,990 म्हणजे काहीच नाही. याच्यामध्ये आपण एक ॲट अ टाईम एखाद्या वेळेस जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो, तर एक ॲट अ टाईम आपल्याला आपल्या फॅमिलीचं जे जेवण जे असतं ते या किमतीमध्ये होऊन जातं. तर हे तुम्हाला लाईफटाईम ॲक्सेस तुम्हाला टीचिंगमध्ये मिळणार आहे. 5,990 म्हणजे काहीच नाही. जर मी विचार केला, की मी आमच्या म्हणजे मी मेन ब्रँचला जी फीज घेते, ती घेते ₹3,000 पर स्टुडंटची मी फीज घेतो. तुमच्याकडे 2 स्टुडंट आले, तुमची फीज निघाली. तुम्हाला खूप काही करायचं पण गरज पडणार नाही. म्हणजे वरची जी फीज आहे, ती सगळं तुमच्यासाठी काय असणार आहे, एक लकी ड्रॉ तुमच्यासाठी होणार आहे. तर या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. थोडासा कुठला काही असं समजा, की आपण नवीन शिकतो आहे, है ना? तर नवीन शिकतो आहे त्याच्यासाठी मला टाईम देणं गरजेचं महत्वाचं आहे. तुमच्यासाठी आता वेळ आलेली आहे लाईव्ह क्लासची, तर त्या संधीचं सोनं करा. ठीक आहे.
तर ₹5,990 पेड करायचे आहे. जेणेकरून तुम्हाला मटेरियल जे लागतं, वर्कशीट, त्यानंतर पेन सेट, सर्टिफिकेट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेचच पोहोचतील आणि लगेच आपली बॅच सुरू होईल. ठीक आहे. तर असे हे आपल्या वाय-टी-पीएलच्या ब्रश पेन कॅलिग्राफी बद्दलची माहिती होती. आणि सोबतच जर तुम्हाला असं वाटते, की स्टुडंट किट तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांचे क्लासेस जेव्हा तुम्ही घ्याल, तर त्या विद्यार्थ्यांच्या क्लासमध्ये तुम्हाला असं वाटतं, की माझ्या स्टुडंटला पण ही किट प्रोव्हाईड झाली पाहिजे. तर कंपल्सरी नाहीये, की आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्शनल म्हणून ठेवलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं, की मला जे आम्ही वर्कबुक तुम्हाला टीचर ट्रेनिंगमध्ये प्रोव्हाईड करतो, तेच वर्कबुक मला विद्यार्थ्यांना पण द्यायचं आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकवणं मला ईझी होईल. तर डोंट वरी, कंपनी तुम्हाला सगळी मदत करतं. तुम्हाला जर स्टुडंट किट जर पाहिजे असेल, तर स्टुडंट किटची जी कॉस्ट आहे, ती आहे फक्त ₹650. तिथल्या याच्यामध्ये तुम्हाला कुठले एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही. ₹650 मध्ये तुम्हाला पेन दिला जाईल आणि वर्कबुक दिलं जातं. आणि जेव्हा तुम्ही स्टुडंटची एक्झाम घ्याल, फायनल टास्क घ्याल, त्याच्यामध्ये स्टुडंटला अशा पद्धतीचं सर्टिफिकेट जे माझ्यासमोर आहे, त्याच्यावर विद्यार्थ्याचा फोटो असतो, त्याचं नाव असतं, त्यांनी इथे हँडरायटिंग आहे, इथे कॅलिग्राफी लिहिलेलं आहे आणि तुमच्या क्लासचं नाव पण इथे असतं, कंपनीचं नाव पण असतं आणि सोबत त्याला अशा पद्धतीचं गोल्ड मेडल दिलं जातं. हा एक वेगळाच इम्पॅक्ट असतो, है ना? म्हणजे आपल्याला म्हणजे मुलांना फक्त कॅलिग्राफीचा क्लास केला आणि झालं असं पण होणार नाही. आपण विद्यार्थ्याला पण एक सर्टिफिकेट आणि मेडल देऊन त्यांचा सत्कार करत असतो. पण स्टुडंट किट ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आमच्याकडनं कंपनीकडनं तुम्ही मागवू शकता. ठीक आहे. तर इथपर्यंत आपली झाली आहे आपल्या ब्रश पेन कॅलिग्राफीच्या बद्दलची माहिती आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, की आमच्या वाय-टी-पीएलच्या Google बिझनेसचं जे पेज आहे, त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे. YouTube चॅनल आहे. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे आमचे कॅलिग्राफीचे व्हिडिओज जे आहेत ते येत असतात. ते सोडून इतर बाकीच्या आमच्या सर्व्हिसेस आहेत, त्याचे पण व्हिडिओ येत असतात. त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच Facebookचा पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करा. आणि Instagramचा पेज आहे त्याला पण फॉलो करायला विसरू नका. तर तुम्हा सगळ्यांना आजची जी दिलेली माहिती सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तरी पण काही प्रश्न असतील तर आमच्या ॲडमिनशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्याशी आणखी डिटेल माहिती घेऊ शकता. तर तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी जी माहिती मी सांगितली ती तुम्हाला समजली असेल अशी मी अपेक्षा करते आणि आजचं जे सेशन जे आहे ते मी इथेच कंप्लीट करते. थँक यू. सो मच.